त्या जागी यमराजने या टकल्याले उचला लागत होत, नाही तर मला उचला लागत होत ना माय. इले बी बुड्याच्या हातच्या आता बोलणे खा लागतात. हे काही तशी काही धाऱ्यावर येत नाही. कायले बुड्याला मेलं गेलं म्हण लागते. आता पहा आमचं अगाऊ बोडे इले किती बोलते. ये स्वर्गातली रंबा फटेल ढोल, इतक्या लवकर नाही मरत मी, मेलो नाही मी, जित्ताय अजून. अरे चिंदूक सोक्या, तू तर म्हणस की बुड मेलं, बुड मेलं नाही अजून, जित्तच आहे. हो अमावस्याची अरे बाबा बाबा, जाता का काय लवकर, जाता का काय? अरे अरे कोणी पाणी गिनी आणणार आहे बाबाले, गंगाजल आणा गंगाजल. अरे बुड जाते वाटतंय. अरे बंट्या बंट्या, अरे बंट्या कुठे मेला, मेला का काय बंट्या? काय झालं हो दाढी, काय इतके राहू राहिले माझ्यासाठी? अबे सगळ्या पाहुण्या रावण्याला फोन लाव. का आबाजू आहे नी, हा मरते वाटते भाऊ, या अटॅकाला दिले. मरून कुठे जातील होय, अटीच राहतात ना, काय टेन्शन घेता? अरे दलिंदरीची पैदास, मेल्यावर माणूस स्वर्गात जाते नाही तर नरकात जाते. हे मेल्यावर परमनंट ओढून चालला जाणार आहे. तू नातेवाईकाला फोन लाव लवकर. आबा आबा तुम्ही मरणारा, आबा तुम्ही मला सोडून ना जाऊ शकत, मला लेकराचे ढुंग आबा तुम्हाला धुवा लागतात. आबा तुम्ही मला सोडून ना जाऊ शकत. आबा आता तुमचं वयच काय आबा? ना तू टेन्शन नको घेऊ, इतक्या लवकर नाही मरत मी. म्या कमाल पुरी जमीन ज्या वक्ती मी विकून खाईन का नाही बाबू, त्याच वक्ती आपण आपलं तिकीट काटणार आहोत. अरे हो शांत्या, तू भोकणीच्या दलिंदरीची पैदास, अमावस्याची पैदास, मला अटॅकचा झटका आला तर डॉक्टरले बोलाव. नाही चालला तो नातेवाईकाला फोन लायले, मा बाप मरते मा बाप मरते. इतकी घाई झाली का तुम्ही माय मरायची माई? बाबा मग मी मरत ना का? अरे भिकार जोड, तू मरण मा पहिले रे हो आराम घोरा. ओ बाबा तुम्ही मरायच्या आधी राजावर तुमची सगळी प्रॉपर्टी, ते जमीन गिमीन आणि घरदार मा नावावर करून द्या ना हो. तुम्ही मेल्यावर राजावर मला भिकारासारखे हिंडा लागेल ना. अरे चिंदूक चोक्या, तुला का मी मॅड घेऊन दिसलो का काय डोक्यानं? का मी शेंबूळ काय माय बनेलाला पुसतो का धोत्रावर इन करतो मी? चालला मोठा बाबू, हे जे केस उळले ना डोसक्यावरले, हे काय उन्हात नाही उळले, समजला का बाबू? तुझ्या बाप आम्ही माशाले पोयनं आणि बापाले समजून घे. सांगत नसतात अडता का बंट्या म्हणून बोललो नाही पुढचं. ओ बाबा नाही तर 2-3 एकर तर द्या राजावर नावावर करून, नाही तर हे घरच द्या नावावर करून माया. अबे तू या कपाळाने तुला रुपया बी फेकून मारत नाही भोगणी या बस मुका. डॉक्टरला फोन लाव, म्हणजे दुसरा झटका गिटका येऊ शकते. बाबा आबा माझ्या लग्न लावून द्यायला काय मरू नका बरं तुम्ही. बस या घरात एक तुम्ही जा, जायला माही काळजी आहे, बाकी जायला तर काहीच माही काळजी नाही. अरे तुले पोरी तर का 2-2 लेकराच्या माया बी पसंत नाहीत करू राहिल्या बंटिया. म्हणून असं वरून तू 10-10 महिने अंग धुत नाहीसले का? एखादी पोरगी पाहायला आली तर बाहेरून वासानं पळून जाते. कायच करू तुझे समजून नाही राहिला आम्हाला. हे चिंदूक चोक्या, मा नातवाला काही म्हणायचं नाही. सगळी जमीन मा बंट्याच्या नावावर करून देईन, मग चालला देईन तू वर्तगड्या करून. मग बसा मा नावानं भजन म्हणत सायजो. बाबा तुम्ही आम्हाला सोडून काऊन गेले बाबा? तुमचं वयस काय होतं, इतक्या लवकर कसे काय गेले तुम्ही आम्हाला सोडून बाबा? तुमच्या जागी यमराजने या टकल्याले उचला लागत होत, नाही तर मला उचला लागत होत ना माय. इले बी बुड्याच्या हातच्या आता बोलणे खा लागतात. हे काही तशी काही धाऱ्यावर येत नाही. कायले बुड्याला मेलं गेलं म्हण लागते. आता पहा आमचं अगाऊ बोडे इले किती बोलते. ये स्वर्गातली रंबा फटेल ढोल, इतक्या लवकर नाही मरत मी, मेलो नाही मी, जित्ताय अजून. अरे चिंदूक सोक्या, तू तर म्हणस की बुड मेलं, बुड मेलं नाही अजून, जित्तच आहे. हो अमावस्याची पैदास, म्या म्हटलं होतं की बुड जायच्या तयारीत आहे, गेलं नाही. अरे तुम्ही किती मा नावानं बोट मोडले ना, तर मी माझे सगळे शोक पुरे केल्याशिवाय नाही मरत ना रे. आबा काय शोक आहेत म्हटलं मग तुमचे? अरे ना तू बा काही नाही, मला कसं 1-2 लग्न करण्यात अजून. अरे माथारड्या, या वयात लग्न करून तुला काय करायचं? ऐश मसन वाटीत लाकडे गेले या बुड्याचे, पण शोक काही कमी नाही झाले मायाचे. अरे म्हातारड्या, या वयात कोण पोरगी देईल रे तुले लग्नाले? अरे इस्टेट आहे माझोड, इस्टेट 50 एकर वावर आहे माझोड, सगळं वावर पोरीच्या नावावर करून देईल आणि मस्त पोरीसोबत लग्न करीन. मग काऊन नाही कोणती पोरगी माझ्यासोबत लग्न करणार? प्रॉपर्टी बोलते सबको कोलते. पुरी प्रॉपर्टी जर का पोरीच्या नावावर करून देसान, 50 एकर जर का कोण्या पोरीच्या नावावर करून देसान, तर मग म्या का भांडे घासावा घरातले? तुम्ही तुमचं पहा, मला काय घेणं देणं, माझं लग्न झालं मी खुश. का हो दुसऱ्या लग्नाचा एवढा शौक होता तुम्हाला, तर मला कायले पैदा केलं राजो? हे टाइमपास मध्ये पैदा व्हायला तू समजला का? ज्या दिवशी तू पैदा झाला की बाबू, त्या दिवशी मेडिकल बंद होते, म्हणून तू पैदा व्हायला.
नाही तर तुझ्यासारखी दलिंदरी होऊ द्याल तर मी पैदा बी ना होऊ द्या रे. मी काय म्हणतो, हाय का गेलं म्हातार? आमचं रक्त पेल्याशिवाय नाही जात ते, हाय अजून जिथं. हो आबा, काय झालं तुम्हाला? एक पोरगा आणि 4 पोरी. हो आबा, मी म्हणतो बिमारी कायची झाली तुम्हाला? अटॅकचा झटका आलता मले. कितवा? पहिला चालता रे बा, थांबणं. हे पहा आबा, अधिक तुम्हाला 2 झटके येतील आणि 2 झटक्यात जर का तुम्ही वाचले तर मग तुम्हाला काहीच टेन्शन नाही. मग तुम्ही सेंचुरी मारल्याशी जातच ना. अरे शांत्या चिंदूक चोक्या, हा सरकारी दवाखान्याला डॉक्टर आणला का त्या बोलावून मरे? ते बी कोरोनात पास होईल का बाबा? तुम्हाला कसं काय माहित पडलं? अबे हुशारच तेव्हा दिसू राहिला मला. मामाजी, मरायच्या आधी आमच्या नावावर प्रॉपर्टी करून द्या. वसून बाई, हे प्रॉपर्टी त्या काही बापाच्या घरून नाही आणली. डॉक्टर, एखादं मऱ्याचं इंजेक्शन द्या ना टोचून या बुडग्याले, हो म्हणून द्या ना या म्हाताऱ्याले लवकर. टाका आम्हाला मोकळं करून. त्याच्या लयच जीव कटकट करू राहिला माया. बाई मी दिलंही असते इंजेक्शन, पण तुझे जे म्हातारा आहे ना हे लयच हुशार दिसू राहिलं मले ना. मायाच इंजेक्शन मायाच खालून द्यावं लावून मीच वडतंगड्या करून मरणार बाबा. सुन बाई, काय गप्पा हाण राहिली डॉक्टर सोबत? पडून जायचा विचार आहे का काय डॉक्टर सोबत? अरे म्हाताऱ्या, तू मरशील पण तू इकडे विचार सुधारतील नाहीत रे बा. बापा, तू विचार तर लयच गुणाचे आहेत. पुस्तक लिहितो ना ते विचारावर एखादं. का हो आबा, पण तुम्हाला झटका कशाला काय ना आला हो? अरे हो, कोरोनात पास होईल ते तर तुला समजायला पाहिजे ना. डॉक्टर मी आहो का तू आहेस रे? मायले बुडग्यानं बेकार अपमान केला माया, बेकार. अरे बुडग्या, माया म्हणणं आहे तुला काही टेन्शन आहे का? हो हाय मला टेन्शन. कायच? माया लग्नाचं. आबा तुम्ही मरायला टेकले राजा, पण काही तुमच्या मजा करायच्या गोष्टी गेल्या नाही की नाही? अरे कटप्पा, मजाक नाही करू राहिलो मी, हे सिरियस गोष्ट आहे बाबा. अरे पण म्हातारड्या, आता लग्न करून करशील काय तू? पोरं करतो पैदा 4-5. हे एक पोरग आहे ना तुम्हाला अधिक पाहिजेतच का? अरे बायकोच्या नांदानं वाया जायला दे. बायकोचा भाड्या वेळा तो भाड्या. म्हातारं मरायला टेकलं पण सुधारणार नाही सायचं.